आज मी आमच्या शेतात चालले आहे चुरण खणायला। ही बघा, ही चुरणाची झाड आता पिकलेली आहे, पिकून पडलेली आहे, म्हणजे चुरण आता तयार झालेले आहेत। हे बघा, हे एक पिकलेले आहे, हे बघा, हे पण, हे सगळे पिकून पडले, पण हे बघा, हे मात्र नाही, हे अजून हिरवा आहे, म्हणजे हे चुरण अजून तयार झालेले नाहीत। हे आपण खणू शकतो, हे जानेवारीपर्यंत होतील, हे नंतर खणूया। आता आपण हा चुरण खणूया। हे बघा, इथे ऊळ आहे, इथून हा एवढा चुरण असेल। हा बघा, इथे हा एक चुरण मिळाला, हा बघा, अजून इथे आहे। हे बघा मंडळी, इथे केवढे चुरण मिळाले बघा, हा एक, हा बघा केवढा चुरण आहे बघा, हा एक, हा एक, एवढ्या ह्याच्यात 3 मिळाले, अजून एक आहे। हे बघा, एवढ्या एरियात इथे आणि इथेच किती मिळाले चुरण बघा, मोठे मोठे एवढे। आणि हे छोटे छोटे आहेत ना, हे आम्ही असेच ठेवतो परत लावायला, पावसाच्या आधी परत लावायचे, मग परत चुरण तयार होणार। हे बघा मंडळी, एवढे सारे चुरण मिळालेले आहेत। हे बघा, आता हे मी धुणार आहे। हे बघा मंडळी, एवढे हे चुरण आम्हाला भेटलेले आहेत, अजून आहेत भरपूर, पण ते अजून झाले नाही म्हणून आम्ही खणले नाही। हे जेवढे झाले होते ते खणले, हे आता स्वच्छ पाण्याने आम्ही धुतले आहेत। हे आता असेच 15 दिवस ठेवायचे, याचं पाणी मुरत, लगेच भाजी केली तर त्याची खाज येते, म्हणून हे असेच ठेवायचे। सुकल्यावर 15 दिवसांनी भाजी करायची। चूर्णाचं असं उत्पन्न आहे की वर्षभर आपण ही भाजी खाऊ शकतो। हे बघा, हे कोंब आहेत ना, हे सगळे कोंब कापून घ्यायचे आणि पुन्हा रुजत घालायचे, म्हणजे परत आपल्याला चुरण पुढच्या वर्षी मिळणार, परत कुठून आणायची गरज नाही। आणि छोटे छोटे आहेत ते पण घालायचे, पुढच्या वर्षी पुन्हा चूर्णाचं उत्पन्न तयार। हे बघा मंडळी, एवढे चुरण आम्हाला मिळालेले आहे, अजून भरपूर आहेत, पण ते अजून तयार झाले नाही म्हणून आम्ही खणले नाही। हे जेवढे तयार झाले होते तेवढे काढले। हे बघा, हे स्वच्छ धुवून घेतले। आता ह्याचं हे असे काप कट करून, हे सांगायचं आहे हो, हे कापून घ्यायचे आणि ठेवायचे, परत आपण ते रुजवू शकतो। चूर्णाचं उत्पन्न असं आहे की हे परत कुठून आणायची गरज नाही, हेच कोंब परत रुजत घालायचे की आपल्याला वर्षाचं उत्पन्न परत मिळणार। चूर्णाची अशी भाजी आहे की ती वर्षभर आपण खाऊ शकतो। हे आता ओले आहेत, सुकल्यावर नंतर भाजी खायची। आता अशी ओले केली की खाज येते, म्हणून 15 दिवस जायला द्यायचे आणि नंतर ह्याची भाजी करून खायची।